नमस्कार. आपण पाहतात थेट वार्ता. मित्रांनो, स्वातंत्र्याच्या इतिहासात आपण अनेकदा ऐकतो 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, हे आपल्याला माहित आहे. पण भारत स्वतंत्र झाल्यानंतरही देशातील काही भाग त्वरित स्वतंत्र झाले नव्हते. त्यापैकी सर्वात मोठे आणि महत्त्वाचे संस्थान म्हणजे हैदराबाद संस्थान. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणजे नेमकं काय, निजामशाही म्हणजे नेमकी काय होती, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटकातील लोकांनी कसा संघर्ष केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका काय होती, आंबेडकरी समाज, शेतकरी आणि सामान्य जनतेचे योगदान काय होते, हा इतिहास आजही का महत्वाचा आहे. चला सुरुवात करूया. ब्रिटिश काळात भारतात दोन प्रकारची राज्य व्यवस्था होती. पहिली, ब्रिटिशांच्या थेट नियंत्रणाखालील प्रांत. दुसरी, संस्थाने. हैदराबाद हे त्यातील सर्वात मोठे संस्थान होते. आजचा मराठवाडा, तेलंगणाचा मोठा भाग आणि कर्नाटकातील काही जिल्हे या संस्थानात समाविष्ट होते. या संस्थानावर निजाम नावाचा शासक राज्य करत होता. निजाम हा ब्रिटिशांचा मित्र मानला जात होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर बहुतेक संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन झाली. मात्र हैदराबादच्या निजामाने भारतात विलीन होण्यास नकार दिला. त्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहायचे होते. याच निर्णयामुळे संघर्षाची ठिणगी पडली. निजामशाही सामान्य जनतेचे जीवन अत्यंत कठीण होते. शेतकरी कळांच्या ओझ्याखाली दबले होते. दलित, मागासवर्गीय आणि गरीब समाजाला समान हक्क नव्हते. लोकशाही नव्हती, निवडणुका नव्हत्या, स्वातंत्र्य नव्हते. जनतेचा आवाज दाबला जात होता. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये शिक्षणाची अवस्था अत्यंत वाईट होती. सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढत होता. निजामाला पाठिंबा देण्यासाठी रजाकार नावाची संघटना निर्माण झाली. निजामशाही विरुद्ध अनेक संघटना आणि कार्यकर्ते पुढे आले. मराठवाड्यात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ उभी राहिली. विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला आणि सामान्य जनता यात सहभागी झाली. लोकांनी सत्याग्रह केले, मोर्चे काढले, कारागृह भोगले, अनेकांनी प्राणाची आहुती दिली. ही फक्त राजकीय लढाई नव्हती, ती स्वातंत्र्य, समता आणि लोकशाहीसाठीची लढाई होती. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या इतिहासात डॉक्टर आंबेडकरांचे योगदान विशेष महत्वाचे आहे. बाबासाहेबांनी नेहमीच लोकशाही आणि भारतीय राष्ट्राच्या एकात्मतेचा पुरस्कार केला. त्यांचे मत स्पष्ट होते, भारत एकसंघ राहायला पाहिजे. संस्थाने स्वतंत्र राहिली तर देशाच्या एकतेला धोका निर्माण होईल. बाबासाहेबांनी आंबेडकरी समाजाला राष्ट्रीय प्रश्नाबाबत जागृत केले. हैदराबाद संस्थानातील अस्पृश्य समाजालाही त्यांनी संघटित होण्याचे आवाहन केले. त्यांच्या विचारांचा प्रभाव मराठवाडा आणि हैदराबाद संस्थानातील अनेक कार्यकर्त्यांवर होता. इतिहास लिहिताना अनेकदा काही समाजाचे योगदान दुर्लक्षित होते. हैदराबाद मुक्ती संग्रामात दलित समाजाने मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. गावोगावी कार्यकर्ते संघटित झाले, सत्याग्रहात सहभागी झाले, रजाकारांच्या विरोधात उभे राहिले. अनेकांनी तुरुंगवास भोगला, काहींनी बलिदानही दिले. हा संघर्ष फक्त सत्ता बदलासाठी नव्हता, तो मानवी सन्मानासाठीही होता. आजचा मराठवाडा हा त्याकाळी हैदराबाद संस्थानाचा भाग होता. औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, जालना आणि हिंगोली परिसरात मुक्ती संग्राम तीव्र झाला. गावोगावी भूमिगत चळवळी सुरू झाल्या. स्वातंत्र्य सैनिकांनी निजामशाही विरुद्ध प्रचार केला. अनेक तरुणांनी शिक्षण आणि नोकरी सोडून संघर्षात उडी घेतली. त्यामुळे जन आंदोलन अधिक व्यापक झाले. शेवटी परिस्थिती अतिशय गंभीर झाली. भारतीय सरकारने सप्टेंबर 1948 मध्ये लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईला ऑपरेशन पोलो असे नाव देण्यात आले. भारतीय सैन्याने काही दिवसातच हैदराबाद संस्थानावर नियंत्रण मिळवले. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले. हैदराबाद मुक्तीनंतर लोकशाहीचा मार्ग मोकळा झाला. शिक्षणाच्या संधी वाढल्या, सामाजिक सुधारणा सुरू झाल्या. मागास, शेतकरी आणि वंचित समाजाला नवे अधिकार मिळू लागले. भारतीय संविधानाचा प्रभाव या भागात पोहोचला. लोकशाही मूल्यांची रुजवात झाली. हैदराबाद संग्राम आपल्याला 3 महत्वाचे धडे देतो. पहिला, स्वातंत्र्य सहज मिळत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतो. दुसरा, लोकशाही टिकवण्यासाठी जागरूक नागरिक आवश्यक असतात. आणि तिसरा, इतिहासात प्रत्येक समाजाचे योगदान महत्वाचे असते. कोणाचाही सहभाग दुर्लक्षित करून
इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. मित्रांनो, हैदराबाद मुक्तीसंग्राम हा केवळ एका संस्थानाच्या विलिनीकरणाचा इतिहास नाही, तो सामान्य माणसांच्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे. तो लोकशाहीचा विजयाचा इतिहास आहे. आंबेडकरी, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेच्या संघर्षाचा इतिहास आहे. आज या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना थेट वार्ताचा मानाचा मुजरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लढणाऱ्यांची नावं कधीतरी इतिहासात येतात, लढणाऱ्यांची नावं कधीतरी इतिहासात येतात, पण बलिदान देणाऱ्यांमुळेच राष्ट्र उभी राहतात. जय भारत.